नमस्कार, मी गायत्री. गायत्रीज रेसिपीमध्ये आज आपण आलू मटारची भाजी पाहणार आहोत, जी की लग्न पंक्तीत बनवली जाते खास बनवून. ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत पाहू शकता. एकदम थिक ग्रेव्ही आणि एकदम चवीची मस्त लागणारी ही भाजी कशी बनवायची ते पाहूयात. यासाठी मी कांदे 2 गॅसवर छान भाजून घेत आहे आणि टोमॅटो घेणार आहे 2. हे पण गॅसवर वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हिरवी मिरची ही पण वाफवून घ्यायची आहे. याने ग्रेव्ही टेस्टी होते. यानंतर हे 3 आलू घेतले आहेत मी. याचे साल काढून याला वरचे स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत मी. तर कट करताना थोड्या मोठ्या आकाराचे करायचे, म्हणजे हे आलू याच पद्धतीची भाजी बनवली जाते. तर या पद्धतीचे कट करून घेतल्याच्या नंतर मी याला पाण्यात घालून घेणार आहे, म्हणजे काळी पडणार नाही. तोवर आपण ही ग्रेव्ही तयार करून घेऊयात. ग्रेव्ही तयार करण्यासाठी हा कांदा आणि टोमॅटो भाजून झालेला आहे आणि हा थंड करून घ्यायचा आहे काढून एका बाउलमध्ये. आणि मग याचे साल काढून याला आपण याची ग्रेव्ही बनवून घेऊयात. तर हे थंड झालेलं आहे आणि मी याला चाकूने याचे जे साईड आहेत ते कट करून छानपैकी एका मिक्सरच्या पॉटमध्ये एकत्रच ग्रेव्ही बनवून घेणार आहे. तुम्ही नक्की करून पहा, ही ग्रेव्ही एकदम छान होते. एक हिरवी मिरची घातली आहे आणि हा 2 कांदा हे घालून याची ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. तर ही भाजी बनवायला सोपी आहे, पण चविष्ट अशी होईल. तर नक्की ट्राय करून पहा. लग्न पंक्तीत बनवली जाणारी ही भाजी या पद्धतीची मी नवीन पद्धतीने तुम्हाला रेसिपी शेअर करत आहे. तर हे बारीक करून घेतलेलं आहे. तर यानंतर एक मी कढई ठेवली आहे तापायला आणि यामध्ये मी तेल घातलेलं आहे. तेल घालून घ्यायचं आणि यानंतर यामध्ये मी तेजपत्ता घेतला आहे, मोठी विलायची आणि 1 लवंग घेतली आहे. स्वाद चांगला येतो. यानंतर एक कांदा कट करून घेतला आहे. हा कांदा फोडणीमध्ये घातला आणि यासोबत हे मटार आहेत, फ्रेश मटार आहेत. थंडीच्या दिवसात फ्रेश मटार येतात, तर हे मी काढून घेतलेले आहेत आणि हे यामध्ये कांद्यासोबत फ्राय करून घ्यायचे आहेत. सॉफ्ट होतात लवकर आणि कांदेही छान भाजलाच गेला, फोडणी चांगली बसली की चव छान लागते. या पद्धतीचा फ्राय करून घेतल्याच्या नंतर अद्रक लसूणची पेस्ट ही घरीच बारीक केलेली आहे ती घातली आहे. ओबडधोबड पेस्ट घ्यायची आहे अद्रक लसूणची. आता ही एकत्र घालून याला फ्राय करून घेतले लसूण अद्रकला. आणि आता यामध्ये मी ही टोमॅटो आणि कांद्याची प्युरी घातली आहे. आता हे छान फ्राय करून घ्यायचं आहे. तेल वेगळं होत आहे तोपर्यंत याला फ्राय करायचे आणि कांदा टोमॅटो हे छान फ्राय होतात. तेल वेगळं झाल्याच्या नंतर मग यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत. यामध्ये मीठ घातले चवीप्रमाणे, हळद घातली आहे, अर्धा चमचा हळद घातली, लाल तिखट घातलं 1 चमचा, गरम मसाला घालायचा, धना पावडर घातलं 1 चमचा, काळा तिखट घातलेला आहे 1 चमचा आणि यामध्ये कांदा लसूण घातला, मसाला 1 चमचा. आता हे एकत्र केलं छान प्रकारे. ग्रेव्ही छान झाली आहे. थोडंसं तेल सोडलं आहे वरतून. ग्रेव्ही बनवून झाली. आता यामध्ये आपण जे आलू आहेत ते टाकून घेऊयात. हे आलू वाफेवर छान पहिले 10 मिनिटं शिजवू द्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये आपण जेवढं आहे तेवढं पाणी घालायचं आहे. तर मी आलू टाकून घेतलेले आहेत. त्याला एकत्र छानपैकी मिक्स करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता कलर छान आलेला आहे आणि ग्रेव्ही ही छान झालेली आहे.
आता आलू वाफवल्या गेल्याच्या नंतर आपण यामध्ये पाणी घालूयात। तर पाणी आपण 1 ग्लास घालणार आहोत। पाहू शकता तुम्ही किती छान आलू मटारची भाजी बनवून तयार झाली आहे। तुम्ही डब्यासाठी ही भाजी अशी वाफवून थोडंसं पाणी घालून तयार करून देऊ शकता। आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि याची वाफ येऊ द्यायची आहे। 10 मिनिटं याला शिजू द्यायचं आहे चांगलं। त्यासाठी मी झाकून ठेवलेलं आहे। तर गरमागरम भाजी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।